हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मी देते तुम्हाला शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी माझा व्हिडिओ चालू करत आहे. मी व्हिडिओ बनवला नाही. व्हिडिओ चालू करण्याचं कारण म्हणजे असं आहे की मला फक्त तुमच्यासोबत थोडं 2 गोष्टी मनातल्या बोलायच्या आहे. तर मी जेव्हापासून व्हिडिओ काढते, माझ्या नवऱ्याची परवानगी आता आहे, पण हे मी पहिलेच सांगत आहे. माझा व्हिडिओ काढायच्या आधी माझा नवरा असा म्हणत होता की तू व्हिडिओ काढते सोशल मीडियावर, हे चांगलं नाही आहे. लोक सोशल मीडियावरचे चांगले नाही राहत, ट्रोल करतात आणि आपले नातेवाईक काय म्हणाल. तर मी म्हटलं तुम्ही जर माझ्यासोबत आहे तर मी म्हणजे नवऱ्याच्या याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही, आणि नवरा जर सोबत आहे तर कोणीच आपल्याला काही म्हणू शकत नाही, आहे की नाही. तर नातेवाईक काय म्हणाल. मग नातेवाईकाचा प्रश्न असा आहे, आता नातेवाईकाकडे 2 पैसे मागायला जर नातेवाईक देतात का? आपल्याला नाही देत. तर आपण जर सोशल मीडियावर काम करून 2 पैसे जर मिळवत असेल तर ते आपल्या घरातच मुलांच्या कामात येते ना. असं म्हणून मी आपलं व्हिडिओ चालू केले. कारण मी पहिले जॉब करत होती, मला फक्त 8 घंटे ड्युटी करून फक्त 5,000 मिळायचे. फक्तच 5,000. 5,000त मी 8 घंटे ड्युटी करत होती. तर माझा झाला नंतर पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी ड्युटी करू शकत नाही, आणि नंतर मी तेव्हापासून 7-8 वर्ष झाले तर मी आता घरीच आहे. मग मी हा मार्ग निवडला. तर मी म्हटलं की असं म्हणजे सोशल मीडियावर काम आपण चांगला तर लोक चांगले, आपण चांगलं आहे तर आपल्याला लोकही चांगले मिळणारच आहे. असं काही नाही आहे की ट्रोलच करतात म्हणून. तर मी हा मार्ग निवडला. मग माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की एका स्त्रीने म्हणजे घरात बसूनच राहायचं, नातेवाईकाच्या याने काही काम करायचंच नाही. आणि एक स्त्री असते सगळं घर सांभाळून, मुलं सांभाळून जॉब करते. एवढं पुरुष नाही करू शकत. आणि जेव्हापासून मी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढत आहे, सोशल मीडियावर काम करत आहे, तेव्हापासून मला एवढी एनर्जी आहे की मी 8 वर्षाच्या आधी काम करत होती तेव्हापासून घरी आहे ना, तर मी फक्तच कामं घरातले करून, जेवण करून झोपत होते. त्याच्यामुळं माझं शरीर एवढं वाढून गेलेलं आहे. आणि आता व्हिडिओ काढते तेव्हापासून माझं शरीर मला म्हणजे हलकंच येऊन गेलेली आहे. असं वाटतं की नाही, आपण झोपावं नाही, आपला व्हिडिओ निघालाच पाहिजे, आपल्याला व्हिडिओ टाकायचाच आहे. असं म्हणून कसं मला एक म्हणजे ते लाईन लागून गेलेली आहे. तर त्याच्यामुळं मी म्हटलं नातेवाईकाचा विचार न करता, नातेवाईक असे म्हणते का की 4 नातेवाईक झालं, कोणी झालं, असे म्हणतात की 4 दिवाळीच्या अंदरच बाईला ठेवलं पाहिजे, आणि तिचं कर्तव्य काय फक्त हेच राहते का की मुलं सांभाळणं, नातेवाईकांना बघणं. तिच्याही मनातल्या काही गोष्टी राहते, तिलाही स्वतःच्या पायावर उभं राहायचं असते, आहे की नाही. तर घरामध्ये तिचं असंच राहते की मुलं चांगले राहिले पाहिजे, आणि मुलं खुश राहिले पाहिजे, नवरा खुश राहायला पाहिजे, नवऱ्याचे नातेवाईक खुश राहिले पाहिजे. ती सदानीत हाच प्रयत्न करत असते. आणि तिच्या तिच्या मनात काय विचार आहे हे कोणीच काही म्हणजे विचार करत नाही, आणि तिचं कोणीच जाणून घेत नाही. आणि मुलगी असते ती तेव्हा आईवडिलाच्या धाकात असते, आणि लग्न झाल्यावर नवऱ्याच्या धाकात राहते. नवरा चांगला निघाला तर बरं, नाहीतर पूर्ण जिंदगी तिची खराब. तर तिलाही अधिकार दिला पाहिजे ना स्वतःच्या पायावर उभं व्हायची. तर माझा उद्देश हाच आहे मनाचा. आणि नंतर मुलं झाल्यावर मुलं मोठे झाले तर तिला असं वाटते नाही, आपले उद्या चांगले दिवस येईल, आज नाही आहे तर उद्या तरी चांगले दिवस येईल. सून येते घरात, मुलाचं लग्न झाल्यावर सून आली घरात का तिला अशी आशा असते, नाही आता आपल्याला आराम आहे. आता आपल्याला म्हणजे सून तरी आली, मग सूनही चांगली नाही निघाली तर मग तिचं काय, पूर्ण आयुष्य तिचं काय असं टेन्शनमध्येच जाऊ द्यायचं. तिचा विचार कोणीच नाही करायचा. बस हाच उद्देश माझा होता की, आणि मी काही चुकीचं बोललं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. माझा एवढाच उद्देश होता फक्त. स्त्री म्हणजे स्वतःच्या पायावर उभी होऊ शकतच नाही का, बस. म्हणजे ती स्वतःसाठी कधीच जगणार नाही. पूर्ण तिची जिंदगी जे आहे मिळाली ते फक्त तिने दुसऱ्यांसाठी जगावं, बस. एवढंच तिचे म्हणजे नातेवाईकाचं हे राहते का, किंवा नवऱ्याचा. आणि सगळं हे असते नवऱ्यावर असते. नवरा जर ठाम राहिला तिच्या पाठीमागे तर कोणाचीच हिंमत होत नाही काही म्हणायची. बस एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच खतम करते.
आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझ्या सहमतवर तुमचं काय मत आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या. तर बाय.